काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी एक ट्विट केलं आणि मोठी चूक केली। छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या निमित्त अभिवादन करताना राहुल गांधींनी चक्क श्रद्धांजली असा शब्द वापरला। या ट्विटमुळे आणि शब्दामुळे ते चांगलेच वादातही सापडले। भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। तर राहुल गांधींनी आज एक ट्विट केलं छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त, पण या ट्विटमध्ये त्यांनी श्रद्धांजली या शब्दाचा उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्रात राजकारण चांगलंच पेटलं। बघा, जाणीवपूर्वक ही सगळी वक्तव्य होत असतात। हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक हेतू, सावरकरांचा वारंवार अपमान करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची मजल गेली। हे चुकून झालेलं नाही, हे स्लिप ऑफ टंक नाही, आणि म्हणून त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली। हे हिरवे साप आहेत जे औरंग्याच्या विचारावर आमच्या देशामध्ये राजकारण करतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेषच दिसतो। देशाची, जनतेची, शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे। महामूर्ख लोक असे काहीतरी विचित्र कामं करत असतात, त्यांना व्हॅल्यू देणंच आपलं चुकीचं आहे। गांधी घराण्यांच्याकडून वारंवार अशा पद्धतीचं मूर्खांचा बाजार आहे, मूर्खांचा बाजार आहे ना। विपक्षात ते बने रहे विपक्ष में वो, त्याच्यानं हिंदू राष्ट्र लवकर स्थापित होईल। आणि राहुल गांधींवरती होणाऱ्या टीकेसंदर्भात काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिलंय। अभिवादन करत असताना, नमन करत असताना, मानाचा मुजरा करत असताना काय म्हटलं, तो माय हंबल ट्रिब्यूट। आता माय हंबल ट्रिब्यूट याचा अर्थ काय होतो, तर त्याचा होतो की सन्मान, पुरस्कार, शुक्रिया आणि श्रद्धांजली, हे त्याचे मराठीतले ट्रान्सलेशन आहेत, हिंदीतले ट्रान्सलेशन आहेत। त्यामुळे हा हंबल ट्रिब्यूटचा भाषांतरामध्ये झालेला हा कुठेतरी घोळ आहे।